तुम्हाला रवा केक दाखवणार आहे. अय्यंगर केक खूप छान होतो. हा तुम्ही घरी करून बघा. त्याचं साहित्य मी सांगते. 2 वाटी रवा, याच वाटीने मी हे माप केलेलं आहे. 2 वाटी रवा, 1 वाटी साखर, थोडेसे वेलची दाणे टाकले, ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत. दही पाव वाटी, दूध 1 वाटी, ह्याच वाटीने दूध थोडंसं कमी, म्हणजे थोडंसं कमी आहे ते, मला वाढून आपण मिक्स करतो मी तुम्हाला तो सांगेल माप. तेल पाव वाटी, हे कस्टर्ड पावडर आहे 2 चमचे, हे मिल्क पावडर आहे. हे बघा, हे 2 पॅकेट घेतलेले आहेत मी मिल्क पावडर. बेकिंग पावडर आहे 1 चमचा, या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर, आणि बेकिंग सोडा हाफ चमचा ह्याच चमच्याने, आणि इसेन्स. 2 वाटी रवा टाकला याच्यामध्ये. आता साखर मी मिक्सरला ग्राइंड करून घेतली, ती 1 वाटी मी तुम्हाला सांगितली, ती पूर्ण टाकते याच्यात. आणि हे दूध आहे, दूध आपल्याला लागणार आहे, पण सगळं नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं. हा बारीक रवा आहे. समजा तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तो मिक्सरला ग्राइंड करू शकता तुम्ही. ते सगळंच दूध टाकलं मी. आता हे तेल आहे, ते टाकते. सगळं आपण मिक्स करायचं. दही पाव वाटी, हे बघा, हे कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर, गुठळ्या व्हायला द्यायच्या नाही. सगळं मिक्स एकजीव करून टाकायचं, एकजीव करायचं व्यवस्थित. आणि हे 15-20 मिनटं असंच फुगायला ठेवायचं, म्हणजे ते रवा आहे ना तो बरोबर नरम होतो. हे बघा, पूर्ण सगळं एकजीव झालं. आता आपण अर्धा 1 तास असंच ठेवायचं, म्हणजे अर्धा तास तर मिनिमम ठेवावंच लागणार. तो रवा फुगतो, मग पाहिजे तर आपण नंतर दूध टाकू शकतो. इसेन्स नंतर टाकायचं. आता सगळं आपण मिक्स केलंय. गोडामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, त्याच्यामुळे त्याची टेस्ट अजून वाढते. अजून आपण हे नाही टाकलंय बेकिंग पावडर. जेव्हा आपल्याला हे करायचं असेल ना, केक बेक करायचा असतो ना, तेव्हाच टाकायचं. आधी टाकलं तर त्याचा फायदा नाही होत. ठीक आहे. आता आपण 15-20 मिनिटाच्या नंतर बघू. बघा, केक टिनला आता ग्रीस लावलेलं आहे, हे ठेवलं इथे साईडला. आणि आता आपण हे मगाशी केकचं बॅटर केलं आहे. हे बघा, एवढं घट्ट झालं आहे. आपल्याला एवढं घट्ट नको आहे. आता काय करायचं, हे बेकिंग पावडर आहे तो टाकला, आणि हा बेकिंग सोडा तो टाकला. ओके. आणि ह्याच्यावरती दूध टाकायचं, म्हणजे तो ॲक्टिव्ह होतो. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होतो. आणि मिक्स करायचं सगळं व्यवस्थित, सगळीकडे मिक्स करायचं. हे बघा कसा पेस आलाय ना, सगळीकडे लावायचं. मिक्स व्हायला पाहिजे ते चांगलं, एकाच डायरेक्शनला फिरवत राहायचं. हे बघा, त्या साईडला मी आता तो गॅसवर नाही करत आहे, मी ओव्हन आहे माझा, त्याच्यावरती प्रीहीट केलं आहे, गरम केलं आहे. 15 मिनटं झालं. हे बघा, आता अजून थोडंसं आपल्याला दूध लागेल. मगाशी आपण ती 1 वाटी घेतली होती, थोडंसं. हे बघा, एवढं सगळंच आहे.
हे बघा, अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. हे बघा, आता हे इसेन्स आहे, आपल्याला जास्त नाही टाकाय. आपण वेलची पावडर टाकलेली होती ना, म्हणून एवढंच घेतलं आहे इसेन्स. हे बघा, हा व्हॅनिला इसेन्स आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पायनॅपलचा पण घेऊ शकता, पण मला आमच्या घरात पायनॅपलची टेस्ट नाही एवढी आवडत, व्हॅनिलाची आवडतात, म्हणून तो मी व्हॅनिला टाकला आहे. आणि मगाशी इन्ग्रेडियंट्समध्ये मी टुटी फ्रुटी आणि हे चोको चिप्स दाखवले नव्हते. आता आपल्याला साहित्यात मी तुम्हाला टुटी फ्रुटी दाखवली नव्हती, सॉरी. टुटी फ्रुटीमध्ये थोडा मैदा टाकून हे केलं आहे, कारण मी सगळीकडे मिक्स होऊन जातं, नाही तर खाली तळायलाच बसतं. हे बघा, हे सगळं टाकून मिक्स करायचं. मित्रमैत्रिणींनो, माझं नवीन चॅनल आहे, त्याच्यामुळे थोडीसं मला गोंधळल्यासारखी झाली आहे मी, पण काही तुम्ही मला जरा हे करा, म्हणजे समजून घ्या, कारण माझं नवीन चॅनल आहे. हे बघा, हे या पद्धतीने असं पोळ व्हायला पाहिजे. आता हे चोको चिप्स आहे ना, ते पण टाक. बघा, तुमच्याकडे असेल तर टाका, माझ्याकडे होते म्हणून मी टाकले. हे बघा, बस. आता आपण हे ओव्हनमध्ये बेक करायला ठेवूया. अशा पद्धतीने थोडेसे आपण वरून टुटी फ्रुटी जरा स्प्रेड करूया, जरा दिसायला चांगलं वाटतं. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने टॅप करायचं. मध्येच हवा वगैरे असेल ना केक याच्यामध्ये, ते निघून जातं. ठीक आहे. आता मी हा बेक करते. माझ्याकडे ओव्हन आहे म्हणून ओव्हनमध्ये टाकते. ठीक आहे. हे बघा, आता ओव्हनमधनं केक काढलेला आहे. हे बघा किती स्पॉन्जी झाला आहे. आता मी साईडनी मोकळं करून घ्यायचं. हे बघा, खूप गरम आहे केक. गोल केलेला आहे केक. हे बघा स्पॉन्जी झालाय की नाही हे बघा. आता मी याचे कटिंग करून तुम्हाला दाखवते. हे बघा किती स्पॉन्जी झालाय. दोन वाटीचा केक किती बघा होतो, केवढा मोठा होतो. खूप छान होतो हा. आमच्या घरात हा केक भरपूर आवडतो. तुम्ही पण घरी करा, तुम्हाला पण तो केक खूप आवडेल. हे बघा आपला केक किती छान झालेला आहे. हे बघा, एक तुम्हाला मी हे दोन ठेवलेत मी. हे बघा किती स्पॉन्जी झालंय. हे बघा, हे बघा, हे बघा खूप छान होतो हा केक. आता चहा करून मी माझ्या मुलांना देते. तुम्ही पण तुमच्या घरामध्ये हा केक ट्राय करा. आणि जर माझं चॅनल तुम्हाला माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा चांगल्या चांगल्या. नमस्कार.